जनगणना 2027साठी 11,718 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशातली पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना, जातीनिहाय गणनेचाही समावेश. अंदमानात बियोदनाबाद इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भव्य पुतळ्याचं गृहमंत्री अमित शहा आणि सरसंघचालकांच्या हस्ते अनावरण. वीर सावरकरांचा अंदमानातला पुतळा नव्या पिढीला त्यांच्या स्वप्नातला देश उभारण्याची प्रेरणा देईल, गृहमंत्री अमित शहा. ब्रुकफिल्ड कंपनी मुंबईत आशियातलं सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र उभारणार. $1 अब्ज गुंतवणूक आणि 45,000 रोजगार निर्मितीची अपेक्षा. सरकारच्या धोरणांमुळे राज्य नक्षलवाद मुक्तीच्या उंबरठ्यावर, मुख्यमंत्री. नक्षलवाद संपवण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलीस चौक्या उभारण्याचे निर्देश. राज्यात 1200 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचा भव्य कृषी बाजार बनवणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. पणन सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्रित लढवणार. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नेमावा, उद्धव ठाकरे यांची मागणी. विधानसभा अध्यक्ष आणि सभापतींची घेतली भेट. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं नेतृत्व दिल्यास भाजपा त्यांच्याशी युती करणार नाही, अमित साटम यांची स्पष्टोक्ती. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त. आणि 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा UAEवर 234 धावांनी विजय. वैभव सूर्यवंशींची दमदार 1.5 शतकी खेळी.